जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी रेश्मा काळे यांनी महायुतीमध्ये बंडखोरी केली आणि आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे. एकीकडे असं चित्र असलं तरी अनेक ठिकाणी अशा देखील चर्चा आहेत की त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. मात्र या सगळ्याच्या संदर्भामध्ये स्वतः रेश्मा काळे आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल? तुमची पाठिंबा दिला असं एक सांगितलं जात आहे महायुतीच्या अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांना. हे बघा, जर पाठिंबा देण्यात आलं असतं माझ्याकडून तर मी हे कालच माघार घेतली असती. पण माझा असं काही विचार नाही आहेत, माझा पाठिंबा नाही आहेत आणि मी हे लढाई शेवटपर्यंत ठेवणार आहेत. पण गिरीश भाऊ सुद्धा म्हटले होते की बाबा त्यांना वरतून आदेश येईल आणि त्यानंतर त्या माघार घेतील, या उमेदवाराला पाठिंबा देतील. अजून काही फोन आलेला नाही आहे आणि जरी काही असलं तरी मी हे लढाई पूर्णपणे लढेल. या लढाईमध्ये जे काही असो संघर्ष मी सामोरे जाईल आणि या लढाई जीतेंगे या तो हारेंगे. म्हणजे उमेदवारीवर तुम्ही ठाम आहेत तुमच्या? नक्कीच मी शेवटपर्यंत ठाम राहील. बरोबर. आता हे सगळा जर आपण प्रकार बघितला तर समोर तुल्यबळ उमेदवार आहेत महायुतीचे, त्यांच्या पाठीमागे सगळी मोठी ताकद आहे नेत्यांची. तुमचा कसा निभाव लागेल या सगळ्या? हे बघा, माझी ताकद माझे शिवसैनिक भाऊ भगिनी, लाडके भाऊ लाडके बहीण हे सर्व माझी ताकद आहेत आणि त्यांची साथ असली तर नक्कीच विजय आपला होईल. पण पक्ष कारवाई देखील करू शकतो बंडखोरी केलं तर. आता त्यानंतर बघू पुढे काय आहेत आणि जे काही असलं सामोरे जाऊ. आणि मी वरिष्ठांचं माफी मागते. जर मी त्यांचं फॉलो करत नाही आहे तर मी त्यांच्याशी नक्कीच माफी मागते. आणि पण मी अजी हे लढाई पूर्णपणे शेवटपर्यंत राहील. पण मतांची जुळवाजुळव कसं होईल? मी तेच म्हटलं ना, माझे भाऊ, माझे लाडके भाऊ बहीण असतील, सर्व जे काही शिवसैनिक माझं मित्रपरिवार असतील, त्या सर्वांचं आशीर्वादाने मी नक्कीच हे पूर्ण करेन. तर या सगळ्यामध्ये एक महिला कुठेच आपल्याला विधान परिषद निवडणुकीमध्ये दिसत नाही. तुम्ही म्हणता की महिला म्हणून मी या मैदानामध्ये पायात गेले तर 2 खासदार आपल्याकडे आहेत आणि मग महिला उमेदवारी कोणालाच आजपर्यंत म्हणजे आमदारची मिळालेली नाही आहेत. तर मग माझा हे निर्णय म्हणजे हे सुद्धा एक जागा महिलाला भेटली पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. बरोबर. म्हणून मी हा माझा कायमच ठेवला आहे फॉर्म. दुसरं एक असं सांगितलं जातं की नाशिकच्या जागेसाठीच तुम्ही पण अडून राहिलेला आहेत. नाशिकला जर तिढा सुटला, त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर तुमचं सुद्धा जळगावमध्ये असं दिलं असं वाटतं? आता नाशिकचा फॉर्म माझा आधी भरलेला गेलेला आहे. माझा फॉर्म शेवटच्या 7 मिनिटाला भरलेला गेला आहे. तर ते पायात गेले तर बंडखोरी तिथून सुरुवात झालेली आहे. माझी ही बंडखोरी नंतर आहेत. पण माझं म्हणजे काल त्यांना माघार घेतली नाहीत, तोच माझा निर्णय होता. जर तिथे माघार होत असेल तर मी त्या प्रश्नांवर विचार केला असता. पण आता माझा हे फॉर्म कायमच राहील. तर या त्या रेश्मा काळे आपल्या उमेदवारीवरती त्या ठाम आहेत. महिलांना संधी मिळाली पाहिजे म्हणून आपण या मैदानामध्ये उतरल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव.